हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिका वरदे हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन की जय। अपने अपने माता पिता की जय। कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भलतिया भावे शरण जात भेटी, पडित से तुटी जन्म व्याधी, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय बंदित से, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद, सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो भास्करा पूर्ण, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळाशी करे सागरे तारी, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, निर्जीवा महाराज हा जन्मला मृत्यूलोकी, तुझे उपमा नाडळी भवसिंधू से बांधिला से तुझेने, अनाथ दिनाकारणे तुकया, तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी, हे श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा,
दया पूजले आदरे पांडुरंगे मानस केले प्रयाण प्रसन्न तनु मानवी दिव्य रूप शिकेली न त्यागे ते दिव्य लोकांशी दिली वेद प्रतिपाद्या जय जय सुवेद्यात्मरूपा देवांशी गणेशु सकलार्धमती प्रकाशु गणे निवृत्ती दासु अवतारी दोषी जय चातुर्यार्थ कला कामिनी जय श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार मद हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु विशेष अत्यादरे ते वेळी दृष्टीचे पाठा पुढे मदवाद पाहिजे प्रेत प्रगटे महानिधी युलते पुलते अधिगते सतते करुणीय ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता आज आपल्याला 2 श्लोक आहेत 62 आणि 63 आणि आपल्याला ओबी क्रमांक 321 ते 330 पर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. थोडा सेशन आपल्याला लांबेल आता 5-10 मिनटं इकडे थोडा उशीर झाला आहे आपल्याला. पाटील साहेब म्हणा अगोदर 62 हां जायतो विषयान् पुंसस् ध्यायतो विषयान् पुंसस् ध्यायतो विषयान् पुंसस् संगस्तेषु उपजायते संगस्तेषु उपजायते संगस्तेषु उपजायते संगस्तेषु उपजायते संगस्तेषु उपजायते संगस्तेषु उपजायते ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगात् संजायते काम संगात् संजायते काम संगात् संजायते काम संगत् संजायते काम संगात् संजायते काम संगत् संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते कामात् क्रोधोऽभिजायते कामात् क्रोधोऽभिजायते कामात् क्रोधोऽभिजायते कामात् क्रोधोऽभिजायते कामात् क्रोधोऽभिजायते संगात् संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते संगत् संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते संगात् संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते संगत् संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते संगात् संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते संगत् संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते ध्यायन्तो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगत् संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते 63 क्रोधाद् भवति सम्मोहः क्रोधाद् भवति सम्मोहः क्रोधाद् भवति सम्मोहः क्रोधाद् सम्मोहः क्रोधाद् भवति सम्मोहः क्रोधाद् भवति सम्मोहः
सम्मोहात् स्मृतिविभ्रमः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः क्रोधात् भवति सम्मोहात् सम्मोहात् स्मृतिविभ्रमः क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः क्रोधात् भवति सम्मोहात् सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति बुद्धिनाशात् प्रणश्यति बुद्धिनाशात् प्रणश्यति बुद्धिनाशात् प्रणश्यति बुद्धिनाशात् प्रणश्यति बुद्धिनाशात् प्रणश्यति स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति बुद्धिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति 62 आणि 63 क्रमांकाचा आजचा श्लोक आहे आणि त्यावरती ज्ञानोबरायांनी 221 ते 230 अशा ओव्या घेतलेल्या आहेत. तर आजचा हा असा आपला अभ्यास आहे. या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला मनुष्याचा सर्वनाश कधी होतो ते सांगितलं आहे आपल्याला. म्हणजे आपल्या जीवनाचा जर का नाश नाही व्हायला पाहिजे तर आपण काय काळजी घेतली पाहिजे हे भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलं. तर त्याची सुरुवात बघा काय आहे, ध्यायतो विषयान पुसस, म्हणजे स पुढे आहे म्हणून स म्हणायचं आहे ना, हां अर्धा स. हां. तर याच्यामध्ये असं म्हणतात की विषयाचे जो मनुष्य ध्यान करतो, नुसतं विषयाचं ध्यान करतो, तर त्याला काय होतं, काय परिणाम होतो, संगस्तेषु उपजायते, म्हणजे विषयामध्ये आसक्ती निर्माण होते. म्हणजे ध्यान केलं विषयाचं तर विषयाची आसक्ती निर्माण होते आणि विषयाची आसक्ती निर्माण झाली की काय होतं, संगत संजायते काम, म्हणजे आसक्तीतून इच्छा निर्माण होते. आणि एकदा का इच्छा निर्माण झाली तर मग कामात क्रोधो विजायते, आणि मग इच्छेमध्ये अडथळा आला की क्रोध तयार होतो. म्हणजे तो क्रोध आधीच आलेला असतो, फक्त त्याचा उगम तयार होतो. म्हणजे आपली इच्छा पूर्ण नाही झाली तर, इच्छा पूर्ण झाली तरी म्हणजे आपल्याला त्याच्यातून वाईट परिणाम आहे. आणि इच्छा नाही पूर्ण झाली तरी वाईट आहे. इच्छा पूर्ण नाही झाली तर क्रोध होणार, आणि इच्छा पूर्ण झाली समजा तर काय होणार, लाभ होणार. आणि लाभ झाला की लोभ होणार, आणि मग आशा तुमच्या वाढत राहणार. परत त्याच्यामध्ये असं काही महात्म्यांनी म्हटलं आहे की ठीक आहे, लाभात काहीतरी तुम्हाला काहीतरी पदरात पडेल लाभामध्ये, पण क्रोधामध्ये काहीच नाही पडत पदरामध्ये. क्रोधामध्ये सर्वनाश आहे. मग त्याला आठवतं, अरे हे मी करायला नाही पाहिजे. रागाच्या भरात मनुष्य काही पण करतो. राग गेल्यावर त्याला आठवतं की मी असं नव्हतं करायला पाहिजे, पण काय उपयोग नाही. एकदा झालेली घटना परत काही रिव्हर्स होत नाही. तर अशा पद्धतीने आहे बघा, विषयाचं ध्यान केल्याचं काय होते, त्याचा संग तयार होतो. संग तयार झाला की इच्छा तयार होते. इच्छा आली की काम तयार होतो, आणि काम अपूर्ण राहिला तर क्रोध तयार होतो, पूर्ण राहिला तर लाभ तयार होतो. दोन्हीकडून
आपल्याला हानीच आहे. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात बघा, क्रोधात भवती संबोहास. म्हणजे काय की क्रोधामधून क्रोध झाला की विवेक नष्ट होतो. म्हणजे विचार करण्याची जे क्षमता आहे ती क्रोध काय करतो, पूर्ण नष्ट करतो. आणि मग त्याच्यानंतर काय होतं, संमोहात स्मृती विभ्रम. म्हणजे मग त्याला मूढतेमुळे म्हणजे अज्ञानामुळे काय होतं, स्मरणशक्ती नष्ट होऊन जाते त्याची. मी कोण आहे, मी काय करायला पाहिजे हे सगळं विसरतो. त्याला मोठं कोण आहे, लहान कोण आहे, सगळे नाते तो विसरून जातो या क्रोधामध्ये. आणि पुढे काय होतं, स्मृती भ्रशांत बुद्धिनाशो. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, स्मरणशक्ती एकदा नष्ट झाली की बुद्धीचा सुद्धा नाश होऊन जातो. आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. एकदा का बुद्धीचा नाश होतो, नाश झाला समजा, तर मग आपल्या सर्व कल्याणाचा मार्ग नष्ट होऊन जातो. मग राहिली ती भिवंडी उरते. मग आपण ठरायचं की भिवंडी जायचं का कल्याणमध्ये जायचं. तर कल्याणाचा मार्ग हाच आहे की ध्यानच, विषयाचं ध्यानच येऊन नाही दिलं पाहिजे. आपण सूक्ष्म ध्यानसुद्धा काय होतं, सगळं म्हणजे पुढेचा अडथळा तयार होतो भगवंताच्या चिंतनामध्ये. तर असा थोडक्यामध्ये ह्या श्लोकाचा अर्थ आहे. तर याच्यामध्ये सुरुवात कशी होते बघा, क्रोध होतो, नंतर मूढता येते, अज्ञान होतं, नंतर स्मृतीचा नाश होतो, नंतर बुद्धीचा नाश होतो आणि परिणामी विनाश होतो. हे सगळं विनाशाचं चक्र आहे बघा. सुरुवात त्याची कशी होते, ध्यानातून होते, विषयाच्या ध्यानातून, आणि शेवट विनाशात होतो. अशा टप्प्याटप्प्याने कधी विनाश होतो तेच आपल्याला कळत नाही. कधी मनुष्य ह्या आहारी जातो, या षड्रिपुषा, ते माणसाला कळत नाही. ज्ञानी लोकांना नाही कळत, तर आपल्यासारख्याचं काय. जे वेदाचा दररोज अभ्यास करतात त्यांनासुद्धा ते सुद्धा षड्रिपूला बळी पडतात. पुढे बघा, आता याच्यामध्ये तुकोबारांचे आपण प्रमाण बघू, नंतर ज्ञानोबारांच्या ओव्या घेऊ. त्याच्यात तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे आहे अवघड यमदंड. म्हणजे विषयाचा भोग घेताना आपल्याला सुख वाटतं, पण पुढे काय आहे, अवघड आहे यमदंड. यम तुम्हाला विचारणार, तुम्ही काय केलं, तुम्हाला आम्ही सगळे इंद्रिय दिले होते. तुम्हाला डोळे दिले होते, पाय दिले होते, बुद्धी दिली होती, सगळं शरीर व्यवस्थित दिलं, तुम्ही त्याचा काय उपयोग केला. तुम्ही मंदिरात जायला पाहिजे तर तुम्ही पिक्चरलाच गेले. मग त्याचा जाब आपल्याला द्यावा लागणार आपल्याला. पुढे बघा, विषय तो मरण संगी, नेने सुटिका आवागी. एकदा का विषयाचा संग झाला तर मग मरणच आहे, आपली सुटका नाही, असं तुकोबाराय म्हणतात. नंतर पुढे असं म्हणतात, विषय ओढी भुलले जीव, याची आता कोण करील किव, नुपजे नारायणी भाव, पाहुनी ठाव नरदेह. तुम्हाला नरदेह भेटला, मनुष्य निदान भेटला आपल्याला,
आणि आपण त्याचा उपयोग भजनासाठी केला नाही, आपण केवळ भोजनासाठी केला, म्हणजे केवळ विषयासाठी केला, तर पुढे मग काय आहे, यमाचा दंड आहेच आपल्याला असं. त्याच्यानंतर पुढे आशेबद्दल महाराज एक अभंग थोडक्यात एक चरण म्हणतो, आपण पुढे जाऊ. मुखे मनवितो दास, मुखे मनवितो दास, चित्ती माया लोभास. देवाचा भक्त मनवतो, पण चित्तामध्ये काय आहे, माया, लोभ आणि आशा आहे. तैसा अंतरी नाही लेश. वरून फार शुभ्र कपडे घातलेले आहेत, परंतु आतलं काय बदललेलं. म्हणून तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी त्याच्या अभंगामध्ये असं एका ठिकाणी म्हटलं आहे, आता आहे तैसा दिसतो विचार, पुढील प्रकार देवदाने. माणसाने जसं आत आहे ना तसंच बाहेर पाहिजे. बघा, कुब्जा आणि मंथरामध्ये काय फरक आहे साहेब, हाच फरक आहे. कुब्जा जशी आत होती तशीच बाहेर पण आहे. मंथरा आत आहे ती वेगळी आहे, आणि बाहेर आहे ती वेगळी आहे. म्हणजे भगवंताकडे जायचं असेल तर आपण कसं जायला पाहिजे, सारख्या रूपाने आपण जायला पाहिजे. आता याच्यामध्ये ज्ञानोबा राय काय म्हणतात बघा, 321वी ओवी आहे बघा. आता ह्या आपल्याला ज्या ओव्या घेऊन आपण याच्यामध्ये ज्ञानोबा रायांनी 5 दृष्टांत दिलेले आहेत आपल्याला, म्हणजे हे पटवण्यासाठी की मनुष्याचा नाश कसा होतो हळूहळू. बघा आता पहिल्यांदी, जरे हृदय विषय स्मरते तरे निसंगाही आपजे संगती, संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. म्हणजे विषयाचं नुसतं स्मरण जरी केलं तरी जो महात्मा असतो, जो निसंग असतो, त्याने सगळं सोडून दिलेलं असतं. आपण मागे भरत राजाची कथा ऐकली आपण मागे थोडी, की त्याने सगळं सोडून दिलं आणि वनात गेला, मुलाला राज्यावर अभिषेक केला आणि तो सगळं सोडलं, काहीच नेलं नाही बरोबर, आणि एक पर्णकुटी तयार केली आणि तिथे राहू लागला आणि हरणाच्या प्रेमात पडला. आता हरिण काय हो, परंतु त्याच्या प्रेमात पडला आणि काय झालं, जन्म घेणे लागे वासनाच्या संग. मृत्यू समय त्याला हरिणच दिसलं, मग पुढचा जन्म त्याला हरणाचा झाला असं आहे. मग ज्ञानोबा काय म्हणतात की निसंग मनुष्य आहे, त्याला सुद्धा हृदयामध्ये विषय आठवले तर मग त्याला काय होतं, त्याच्या मनामध्ये मूर्ती तयार होते. कशाची, अभिलाषाची. मूर्ती लिहिलं सांगितलंय बघा, नुसती छोटी नाही, पूर्ण इच्छेची मूर्ती असते ना ती उभी होते. म्हणून थोडी सुद्धा हृदयामध्ये आपण इच्छा निर्माण करायची नाही. इच्छा निर्माण करायची ती चांगली निर्माण करायची, वाईट इच्छा नको. पुढे बघा, चेत कामू उपजला तेत क्रोधू आधीची आला, क्रोधी असे ठेविला संबोधाने. एकदा का मनामध्ये कामना उत्पन्न झाली तर त्याच्या आधीच क्रोध येऊन बसतो शेजारीच. तो क्रोध काय बाजूला आला तर आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि पुढे काय म्हणतात ज्ञानोबा आहे की तो काय करतो, क्रोध अविचार तयार करतो, सुविचार काढून टाकतो त्याच्या डोक्यातून. बघा आता मध्येच एक बातमी आली होती बघा, एका चांगल्या माणसाने, सायंटिस्ट होता, त्यांनी पत्नीचा खून केला आणि पोलीस स्टेशनला फोन केला की बा असं झालं केलं. तर का केलं तर त्याची पत्नी आजारी असायची नाही आणि त्याला असं वाटायचं की मी मेल्यानंतर माझ्या पत्नीची काळजी कोण घेणार.
मग याच्यावर हा उपाय आहे का? नाही. पण माणसाला कसं आहे, डोकं एकदा गरम झालं माणसाचं की माणूस काही करतो. पुढे बघा आता. संभोहात आलिया व्यक्ती तरे नाशु पावे स्मृती चंडवाते ज्योती हात जैसे. जसा संमोह अविचार मनुष्याच्या डोक्यात आला का माणसाची स्मृती नाश पावते. आता हे कशाप्रमाणे ज्ञानोबा आपल्याला दृष्टांत देतात की सोसायटीचा वारा आला तर दिवा लगेच विझून जातो का थांबतो? लगेच विझून जातो. तसं अविचार आला का तुमची बुद्धी नाश करते, असं त्याच्यामध्ये आहे. पुढे बघा आता. का अस्तमानी निशी जैसे सूर्य तेजा ते ग्रासे तैसे दशा स्मृती भ्रंशी प्राणियांसे. जसा सूर्य अस्ताला गेला की रात्र येते आणि रात्र काय करते, सूर्याला खाऊन टाकते म्हणजे त्याचा तेच सगळं जातं. त्या पद्धतीने ज्ञानोबा असं म्हणतात की म्हणजे त्याप्रमाणे आपली दशा तयार होते, स्मृतिभ्रंश तयार होतो. आणि मग प्राण्याला म्हणजे त्या माणसाला काय करायचं, योग्य काय अयोग्य काय हा विचार त्याच्यापाशी राहत नाही. पुढे बघा. जैसे जाथन त्या पळणी पावे मग अज्ञानांत केवळ तेथे आपलं विजय सकळ. तेच बुद्धी होय व्याकुळ हृदया माझे. मग अशा परिस्थिती झाल्यानंतर केवळ अज्ञान उरतं आणि अज्ञान झालं की मग तो आवरण तयार करतो. कशाचं? अज्ञानाचंच आवरण आहे. आणि एकदा आपलं विजय म्हणजे आवरण. आणि त्यानंतर बुद्धी काय होते, व्याकुळ होऊन जाते. बुद्धी योग्य काय किंवा अयोग्य काय याची ती विसरून जाते बुद्धी आपली, असं आहे. म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता माणसाची संपून जाते. पुढे बघा. जैसे जाथन त्या पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे. तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. जसा जन्मांध आहे. समजा एखादा काही पळापळी झाली, समजा एखादा बॉम्बस्फोट झाला आणि आपण पळतो, सगळेजण पळतात. पण त्यात जो जन्माने आंधळा असेल तो माणूस कसा पळतो? तो कुठेही पळतो, सैरा वैरा. आपल्याला डोळे तर आपण बरोबर जाऊ लपण्याच्या ठिकाणी, सुरक्षित ठिकाणी. पण त्या आंधळ्याचा काय भरोसा आहे, तो कुठेही पळतो. तसं एकदा का स्मृतीचा नाश झाला तर माणूस काही पण करतो, काय करेल. एकदा का क्रोध आला, त्याचं डोकं फिरलं की तो काय करेल हे सांगता येत नाही. पुढे बघा. चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैशी ऐसा स्मृती भ्रंश घडे. मग सर्वदा बुद्धी अवघडे. ते तसमूळ हे उपडे ज्ञान जात. मग असा स्मृतीचा भ्रंश झाला तर काय करते, बुद्धी अवघडे म्हणजे बुद्धीची कुचंबना होते. काय करावं काय नाही हे त्याला म्हणजे भान राहत नाही. आणि काय होतं, ते तर समूळ हे उपडे ज्ञान जात. उपडे म्हणजे नाश पावतं, पूर्ण ज्ञान तुमचा नाश पावतं त्यावेळेला. आणि मग जे बुद्धी करते ते
सगळं अहित तुमचं तयार होतं आणि मनुष्याचा नाशालाच ते कारणीभूत होतं, असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. आता याच्यामध्ये काय शब्द वापरला त्यांनी? हां, पुढचा आता चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैशी तैशी पुरुषा बुद्धिनाशी होय देखे. बघा ज्ञानोबराय काय म्हणतात की चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैशी. जसं आपल्या शरीरातून चैतन्य गेल्यानंतर प्राण एकदा गेला की शरीर काय हो, शरीर काय करतं का? शरीर आपण करतो, मग आपण त्या बॉडीला, त्या शरीराला जिथे नेऊ तिथं ते जातं. त्या पद्धतीने मग त्या माणसाचं होतं. एकदा का बुद्धीचा नाश झाला की मग त्याच्या हातात काय राहत नाही. म्हणजे सर्व इंद्रिय आहेत पण ते काही कामाचे नाही, कारण पूर्ण बुद्धीचा जो कंट्रोल आहे तो त्याचा निघून जातो. एकदा का बुद्धीचा कंट्रोल निघून गेला तर मनुष्य काय करणार, काय करतो ते त्यालाच कळत नाही, आहे की नाही. बघा असं एक 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 आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. आता आणखीन एक उदाहरण देतात ज्ञानोबराय पुढच्या याच्यामध्ये. मनोनी ऐका अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना मंग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरोषके. मग ते अर्जुनाला म्हणतात, अर्जुना अरे एखादी ठिणगी जरी लागली त्या लाकडाला, सुक्क लाकड असेल आणि ठिणगी जरी लागली तर पेट घेतं, आणि एकदा का लाकूड पेटलं तर मग ते त्रिभुवनापर्यंत जाऊ शकेल. त्याला म्हणजे ते म्हणजे अग्नी छोटासा आहे परंतु तो त्रिलोक्याला सुद्धा काय करेल, व्याप्त करेल, जाळून टाकेल, अशी ती पॉवर आहे त्याच्यामध्ये. ठिणगीचं आपल्याला सांगितलं आहे, म्हणजे थोडी जरी इच्छा प्राप्त झाली तरी तुमचा नाश होऊ शकेल. म्हणून त्यांनी विस्फुल्लिंग म्हणजे ठिणगी, त्याला ठिणगी असं म्हणतात. पुढे बघा, तैसे विषयाचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी येसने हे पतन गिवसित पावे. त्याप्रमाणे ज्ञानोबराय म्हणतात विषयाचं ध्यान केलं तर काय होतं, मन आहे ना, मन एका ठिकाणी राहत नाही, मन तुमच्या ताब्यात राहत नाही. आणि एकदा मन ताब्यात नाही राहिलं तर काय करतात, हे जे षडरूपू आहेत ना ते तुम्हाला मग भेटतात आणि तुमचं काय करतात, नाश करतात. म्हणजे मनुष्य देह प्राप्त करून सुद्धा आपण भगवंताची प्राप्ती करू शकत नाही. भगवंताची प्राप्ती करायची असेल तर आपण प्रथम काय करायला पाहिजे, इच्छेला मारलं पाहिजे आणि याच्या स्टेप बाय स्टेप आपण याचा अभ्यास केला पाहिजे आणि सर्व इंद्रिय आपण पुढे लावले पाहिजे, भगवंताच्या शरणी लावले पाहिजे. आता त्याच्यामध्ये एक ज्ञानोबरायांनी ना 321 ओव्यामध्ये एक शब्द आहे बघा दुसऱ्या याच्यामध्ये, तरी निसंगाही आपजे संगती. जो निसंग मनुष्य आहे त्याने सर्व संसार सोडलेला आहे परंतु त्याच्यासुद्धा मनामध्ये थोडं जरी इच्छा आली हां तर त्याच्यामध्ये ज्ञानोबरायांनी एक ओवी आहे त्याच्या पुढे आहे, ती तुम्हाला मी सांगतो ना आपण सेवा समाप्त करू. ती ओवी अशी आहे, मनोनी तो भगवंतू. त्याला भगवंत म्हणतात कोणाला, ज्याच्याकडे 6 ऐश्वर्य आहेत, ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत. हे 6 ज्याच्याकडे आहेत गुण, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य, त्याला भगवंत म्हणतात. मनोनी तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तू.
हे करतो ॲडॉप्शन, त्याला अंगीकार कोणाचा करतो? जो निसंगाचा सांगात तो म्हणे पार्थ दत्त चित्तू होई आता. अशा पद्धतीने ह्याचं विवेचन आहे. तर आपण संपूर्ण मन जर का भगवंताच्या चरणी लावलं आणि आपण नाभास्मरण केलं तर आपल्याला चांगला विचार येऊ शकतो. कुंडलिका वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की जय. अपनी अपनी माता पिता की श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दना सकळ देवादी देवा पार्वती केशवा महानंदा महानुभवा शिवा चक्रंधरा विश्वंभरा सहस्रपदा सहस्रकरा कमलनयना कमलापती मोहना मदन भवतारका दरिद्राशिती अगाये सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना तुकाला लोटांगणी हेची करीतसे विनवणी सकळ देवादी देवा पार्वती केशवा महानंदा महानुभवा शिवा आता विश्वात्मकी देवी तोडोनी बदल्यावे पसायदानवी एकांती व्यक्ती सांडू गंगा परस्परे म्हणो मैत्री शील तो तेला हो प्राणिदात सकळ मंगळे ईश्वरांचे मातयावे अनवरत भूमंडळी भेटता तला कल्पतरुचे अनव चेतना चिंता म्हणजे बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमेजे अरांचन मार्गजे तापैन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्वसिद्धी पूर्णमोनिती लोके भजति जो आदिपुरुषे अखंडित आणि ग्रंथो विशेष लोकी दुष्टा दुष्ट विजय वो आवेजी एतमने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया दान येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम शांती शांती.